लाईक करा, शेअर करा आणि बाबाला चतुर्थी होती, बाबाने उपवास सोडला, आता बाबा पण जेवतोय. बाबाची आरती पण झाली, आरती बिरती झाली आमची. चुकला माफ काय काय चुकला मापला असं काय देवा माफ कर. आम्ही आता जेवतो. नमस्कार मंडळी. तर सकाळचं आता वाजलं 8 आणि मी निघले साताऱ्याला जायला. फॉर्च्युनरचा मैदान आहे, तर आपल्या मामाची तिथं बैला पालणार आहे, तर चालल्यावर आम्ही घेऊन. तर आता इथं आल्यावर तल्यावर मामांच्या इथल्या पाया बिया परून घेतो. आता बाबा पाया पडतोय आणि इकडे सनी भोईर स्वतः नेक्सॉन घेऊन चालल्यावर बघू किती पलतंय आता. आणि बलमाबाई मंडळी आम्ही आता पोहोचलो खंडाले घाटात. आणि आता इथे शिंगरोबाचं मंदिर लागलंय, तर इथं पाया पडायला लागतंय वरती चढताना. तर त्यासाठी आता बलमाबाई आता पडला पाया, आम्ही पण पाया पडलो. चला आस्ते आस्ते जाऊ पुरं. सनी ढकल रे गाडी. वर्षीच घ्या खंडाले घाटा नाही मंडळी. आता आल्यावर जरा समुद्राचा या घेतोय, आनंद घेतोय. मंडळी जाम ट्रॅफिक लागले इथं. बघा गाऱ्या स्वाराला बालमा भाऊ आणि सनी उतरले. गाडी चढता वेगळी गाडी. आपली गाडी जरा ट्रॅफिक मध्ये अटकलेली, ती गाराला उतरलेलो आम्ही. गाडी आपली इथं ट्रॅफिक मध्ये अटकलेली ना, ती याला थांबलेलो. हे थांब मला बस दे. चला चला टोलला किंवा थांबलेलो इथं. 100ला 5 हे पेरू आहे का कलिंगरा आहे. सनी बघ कसला रट्ट्या मोठा आहे. मोठा लागलाय. भूक लागलेली. सनी मुलं पेरू घेतलं नाही तर घेतलं नसतं आम्ही. भूक लागली आम्हाला वाटलं पेरू चव नसेल. पेरू ना पेरूच तेवढं मोठे आहे पण चव आहे. बाबाला पडलं पेरू. आम्ही आता गाडी चार्जिंग करता आहोत. काय फुल करू आणि हे धरून राहिलं. 500चा डिझेल टाकतोय. कितीचा टाकू? टाक 2-3 हजाराचा. आम्ही पोहोचलो आता साताऱ्याला. पेट्रोल का डिझेल? सनीला जरा टेन्शन आलाय, गाडी चार्जिंग होई नाही तर. कितीचा टाकू बोला पटकन. फुल करू. मामा स्कॅन मारतोय. स्कॅन केल्याशिवाय होईत नाही चार्जिंग चालू. तर मंडळी आम्ही आता गाडी लावली चार्जिंगला आणि बसल्यावर सनीनी घरची आणलेलं आहे वडे आणि साबुदाण्याचं. नाही इकडे दही बी आणली. मामा विमा गेले दुसरा काहीतरी नाश्ता आणायला आणि आला मामा. आता खाताव जरा, भूक लागले. मगाशी पेरू खाल्लं. आता या तुम्ही पण खाला. थांबलेलो इथं नाश्ता करायला. सनी गेला तिकडं काहीतरी आणायला. आता सोडा पाहिजे वाटतं. तो टेम्पो आपला पोचला अड्ड्यान.
आणि आम्ही थांबलेलो बारीक सारीक काय ना काय वस्तू राहिलेल्या घ्यावाच्या त्या घेतल्या. याने काय नारळाचा चौथा घेतलाय बघू काय. तर बैलाला काय जरा सर्दी झाली वाटतं त्यासाठी घेतले त्यांनी. मामा थांबलेला गाडीन पाणी बिणी बॉटल घ्यायचे होते. इथं गाडीन जास्त जागा नव्हती म्हणून. तर आता जाऊ 10 किलोमीटर राहिलंय फक्त. एक 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. गेलो का तुम्हाला आपला चिक्क्या दाखवतो 4x4 घरचा साज आणि मास्तर. चला यो आपला वय मास्तर आणि यो आपला चिक्क्या 4x4 यो आपला कालीच. तर जागा एक नंबर कडक आहे. लय भारी आहे जागा म्हणजे डायरेक्ट. आणि त्या साईडला समोर त्या साईडला हे झेंडे दिसतात ना तिकडं मैदान आहे. बाकी सगळं आता पोचलो आम्ही. सगळे टेबल कारल्यान टेम्पोला आपला लवकरच आलता. आणि यो ड्रायव्हर होता टेम्पोचा. ही A1 जोडी आहे. चिक्क्या बराच टाइम लागला याला. इथं वातावरण जाम भारी आहे. तुम्ही बघा समोर कसं आहे. एकदम कडक वाटते. यो ड्रायव्हर होता आणि यो बाजूला बसलेला. साताऱ्याला गाडी आली तरी डिझेलच्या ह्याला झाकण नव्हता. आता डिझेल भरतो परत. बरोबर आणलेलं आहे. वातावरण एकच नंबर आहे इकडे. रात्री थंडी वाजल. रात्री जरा थंडी वाजल. बघू आता काय आणलं नाही बरोबर. बस ती डाग दुसरी पक्की पुरते एकदाच वर नाही निघणार. मंडळी जरा पोट फुगलाय आपल्या चिक्याचा. जरा स्वाडा भाजताव त्याला. आणि चिक्या बैलांच्या अटी आता छप्पर चाललाय. आर्किटेक्ट 1 2 आणि 3. तर गाईज आमच्या बालूला लाईक करा, शेअर करा आणि असू दे गे. बांधून झाले तुम्हाला दाखवतो वडापाव वडापाव. वरती करा ना जरा बघू. लेवल आहे का बघू दे परफेक्ट. हो या यो विराज याच्या अंगावर चिक्या आगला टेम्पो. काय पकरू तुला काय किती पकडायचा. कडक आलाय फोटो. नीट बांध सुटला ना पाहिजे. रातोरात परत झोपडा उतरला नाही पाहिजे. राजा टाईट ठेव ना. मी फक्त शूटिंग घ्यायलाय. बांबू असं पुरं सरळ कर ना. असं आरवट ठेवतं का. क्रॉस ठेवतं का बांबू. धरू का बांबू धरू का. तेव्हा तरी काम करू दे म्हणा. काय झाला इथं मध्ये होय काय पाटण मच्छी तसा नाही. बरोबर झालाय का. इंजिनियर साहेब बरोबर नाही आपलं. परत कॉलला हाईट जरा कमी करायची होती. त्यानं बोललो वर्षी बांबू तोरा ना खालशी. तर ते ऐकलं नाही. काय तुम्ही मी काय बोलतोय या कॉलाच्या युवराज कॉलाच्या पेक्षा खालची तोरली असतं बांबू तर झाला नसता. आज सगळा तुम्हाला झाल्यावर दाखवतो. थांबा जरा थांबा. बघा ही किती मेहनत आहे. विराज धर. यो काय करू बांबू असाच ठेवू का इथं. हा बघ आता परफेक्ट आहे. आता पटला म्हणा केल. हे परफेक्ट लेवल मध्ये दिसतंय. आपल्या या गोष्टीचा अनुभव आहे ना. आमचा पहिले गाईच मांडव होता. आम्ही बंद केला. आता बैलांचा मांडव घालायला घेतलं. तर मंडळी जर कुणाला मांडव घालायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा युवराज पाटील. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो. बस एवढाच. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो युवराजचा मी. जर असं मांडव घालायचे असतील कोणाला. मुंबईला हो इकडे साताऱ्याला नाही. मुंबईला
कारण का त्याला पण कामं असतात, तो पण रिकामा नाही. 999 रुपये 10x10 भेटल. ठीक आहे. मंडळी आलो इथं अड्डा बघायला आलतो. कडक बनवलं सगळा हे बघा. आणि ही स्क्रीन आहे इथं, ही स्क्रीन आहे, ही वरती जाईल नंतर क्रेनने. आणि इकडे एक स्टेज आहे. मेन इकडून या सुटतील जोड्या आणि इकडे एंड आहे. इथं कॅमेरा आहेत 2. लोक बैल घेऊन आले ना आता असंच जरा फेऱ्या मारायला. आणि आपलं वाघ 2. हे मैदानाचे पाणी या उद्याचं नियोजन यांच्या दोघांच्या हातात आहे. ते जरा बघायला आलतं. तर मस्त आहे मैदान. पाठीबिटी म्हणजे डगरा वगैरे अजिबात काहीच नाही बघा. एक पण डगर नाही. सगळं एकदम स्वतःचा खडा सुद्धा नाही. भारी बनवलाय. चला तुम्हाला बाकी सगळं दाखवून उद्या. आजच सगळं दाखवलं तर उद्या काय राहील तुम्हाला बघायला, उद्या दाखवतो. मंडळी आम्ही चालवलाय चिक्क्याला, जरा अड्डा दाखवून आणतो. आणि मास्तरला पण घेतलाय. मास्तरला टापला होता. मास्तर जरा मस्ती करतोय म्हणून मास्तरला जरा टापला होता. तसा चिक्क्या आपला सगळा चिक्क्या चला. अरे सनी बिनी चिक्क्याला धरलं तरी सनी घाबरतोय. चिक्क्या आवाज नको देऊ. आमची फक्त शोभाजी आहे. आम्हाला वाटतं भीती. मंडळी आता बसल्या जेवण करायला. तर आज चतुर्थी आणि शनिवार आहे म्हणून आज काय मुगाची डाळ आणि यो रांद्या. पनवेल तालुक्यातला ऑलराऊंडर या आल्या. कॅल्शियम आला. कॅल्शियम ना प्रोटीन. एक रांद्या आहे. वांगी विंगी सगळी टाकाच. मिक्स भाजी करायची आहे. मुगाची डाळ आणि मिक्स व्हेज. ऋषींचा उपास स्वराचा आम्हाला इथं. आणि चालली चण्याची डाळ 10,000 घे. अरे मुगाची जी सोन्यासारखी पडली बघ. काय कामाची परत नाही ना आपल्याला. पाणी टाकू नको. सगळ्यांना वाटो अड्ड्यान सांगेल तेवढी टाकतोय. बसवून एक 15 बाबा आम्हाला वर्षी टिप्स देतोय आणि आम्ही फक्त आता करतो. हे बोलतो भविष्यान काम असेल बोलतो. खोली गावान कोण रांद्या बोलतो पुढचा मीच होईल. तर त्याच्यासाठी तो जरा मेहनत घेतोय पोऱ्या. आणि चालली आता वांगी कशी आपल्या प्रत्येकाला एक एक घरीत वांगी करीत लावले. भाजीला वास जरा भारीच सुटलाय. रांद्याच्या हाताला चव आहे वाटत. मुगाची डाळ घालाय. चतुर्थी आज चतुर्थीचा काम 25 आहे. वास व्हिडिओ दाखवता आला तर नक्की दाखवला असता. हा वास तुम्हाला दाखवू शकत नाही. तुम्हाला वाफ दाखव दे ना. वाफ दिसतंय का तुम्हाला? वास घ्यायचा असेल तर इथे यायला लागेल. लोकेशन कुठं माहिती आहे का? यो श्रीनाथ केसरीचा मैदान आणि रस्त्याच्या बाजूला चंद्रहर दादा पाटील. हे बघा हे सगळं ऑनलाईन काम आहे. हे रांधे बघा. काय घालून लावरा हे रांधे सुपर फास्ट जेवण कुठे मिळेल तर इथं लोट तसं ताबडतोब. हे दे ढकल दे तेवढी कापल्यान तेवढी. लस झाली 2 बस. आता तुम्हाला भाजी झाल्यावर दाखवतोय. अजून भात करायचं आहे. आपली बाकीची माणसं गेली सांगून तुम्हाला दाखवतो. तर मंडळी आम्ही आता जेवायला बसले आहोत. मुगाची डाळ गरम जेवायला. हे बघा मुगाची डाळ मिरची. इथं एवढी थंडी आहे ना काही शपथ सांगतोय. 4 मिरच्या खाल्यान अजून 3 माझ्या डिश मध्ये. म्हणजे गरम खाताय थंडी वाजते म्हणून. आणि यो मीन घेतलाय. आता बाबाला चतुर्थी होती. बाबाने उपवास सोडला. आता बाबा पण जेवतोय. बाबाची आरती पण झाली. आरती बिरती झाली आमची. चुकला माफ काय चुकला मापला असं काय देवा माफ कर. आम्ही आता जेवतो. आमचं 2 जण अजून गेले. मामा आणि सनी गेलाय तिकडं. ते आले का जेवतील.
काही मॅगीनं उपवास सोडलाय सनीने तर मॅगी खाली ना उपवास सोडलो. चला या तुम्ही पण जेवायला वाघ चतुर्थीच्या दिवशी. तर मंडळी आम्ही जेवलो आता, जरा बायलांना पण जरा भूक लागली नाही तर मग त्यानं खाना टाकलाय. आणि मास्तर जरा मस्ती करतोय आज, जास्त मस्ती करतोय मास्तर. मामा खाना टाकायला त्याला धावतोय तर काय मामाला खाना टाकून नाही. काय रे बाबा. आणि आता बैलांना पण जरा खाना टाकलाय. तर आता आपला यो पार्ट 1 आहे. पार्ट 2 उद्या मी करेन आणि पार्ट 1 तुम्हाला लवकरच बघायला भेटेल व्हिडिओ. कारण का आता 2-3 दिवस झालं तर लगातार व्हिडिओ भरपूर मोठे होईल म्हणून 2 पार्ट करायचे आहे. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि पुढचा पार्ट आहे तो मी कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओला खूप सारे प्रेम द्या. आणि इथं जाम थंडी वाजते, म्हणजे आपल्या मुंबईला पनवेल साईडला थंडी नाही एवढी, पण इकडं घाटावर जाम थंडी वाजते. तर झोपतो आता जरा आणि मग आपली पुढची व्हिडिओ तिला पण प्रेम द्या आणि हिला पण प्रेम द्या. चला बाय, गुड नाईट.